हॅलो ब्युटिफुल लेडीज, वेलकम टू सुनबाईज फॅक्ट ब्लॉग्स. तर आज आहे आपल्या शिवाजी महाराजांची शिवजयंती. तर शिवजयंतीनिमित्त आज आहे मुलांना सुट्टी स्कूलसाठी. तर म्हणून आम्ही आज मुलांना थोडं बाहेर घेऊन चाललेलो आहे. मी थोडा वेळ शॉपमधून वेळ काढलेला आहे आणि त्यासाठी मग दीदी आणि मी मुलांना घेऊन चाललेलो आहे गार्डनमध्ये. तुमच्यापैकी खूप जणांना हे गार्डन माहितीही असेल. जे कोणी या गार्डनमध्ये आधीच जाऊन आलेलं आहे त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की कोण कोण या गार्डनमध्ये जाऊन आले. ॲक्च्युली या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जास्त काही नाही आहे. इथे जे समोर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय फक्त एवढंच आहे. मला तरी पर्सनली असं वाटलं की हे लहान मुलांपेक्षा मोठ्या लोकांसाठी जास्त करून आहे, कारण कपल्ससाठी वगैरे छान आहे. कारण रात्रीचं इथे लाईट्स वगैरे लागतात तर ते छान वाटतं बघायलाही. कारण आमच्या मुलांना तर खेळण्यासाठी जास्त काही तिथे नव्हतं, त्यामुळे ते दोघे थोडेसे बोर झालेले होते. म्हणत ते इथे तर काहीच नाही आहे खेळायला, असं चाललेलं होतं या दोघांचं. ते त्यातून पण हे थोडंसं फार होतं इथे, तर ते खेळ होतं की यांचं तर मूडच ऑफ झाला होता. काही त्याच्यासाठी काहीच नव्हतं इथे. काय नाही होत. ते बघ ते व्यायाम कर, ते बघ ते करतायत ते. दादू तिथे जा ना, ते बघ तिथे कर. तुम्हाला जर इथे फोटोज वगैरे काढायचे असतील किंवा कोणता व्हिडिओ शूट करायचा असेल तर त्यासाठी हे लोकेशन खूप छान आहे. तुम्ही नक्कीच इथे येऊन फोटोशूट करू शकता. मम्मा विशो जे पण लहान मुलं होते ते सगळे म्हणजे वरून एन्जॉय करत होते वॉकिंग करत करत. पण आमच्या मुलांचा शोध काही चाललेला होता दुसराच. त्यांना खाली जाण्याचा रस्ता कुठून आहे ते शोधायचं होतं, कारण खाली पाणी होतं. पाण्यामध्ये तर या दोघांना खूपच आवडतं खेळायला. बघा हे किती सुंदर आहे लोकेशन, खूप छान वाटत होतं हे बघायला. मासी हां तिथून जायचं तर त्या साईडनं चल. हा, गेट सेट गो. वेट, तिथून पोझिशन. गेट गेट एग गो बॅक पोझिशन. गो बॅक पोझिशन म्हटलं तर पळत येत आहे. चलो टेक युअर पोझिशन. हा असं. 1 2 3 गेट सेट गो.
कुठे काढायचे? असं फिश बघ फिश तुझे तर असा हा आमच्या के सिस्टर्सचा मुलांसोबतचा दिवस होता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर इथे गेला नसेल तर नक्कीच जा, तुम्हालाही आवडेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. ग्राम पंचायत में गया ना तो फिर ज्यादा पेट्रोल कर गया.